सल 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 गल 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 सल सल गल गल सल 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 गल गल सल सल गल 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 सल 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 गल गल सल सल गल गल सल सल गल 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 सलल सलल सल सल गलल गलल गल गल सलल सलल गल गल सलल सलल गल गल सल सल गल गल सल 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 गल गल सल सल गल 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 सल सल गल गल सल सल गल गल सल सल गल गल सल 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 गल गल सल सल गल 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 सल सल गल गल सल सल गल गल सल कंबड मोडलं किती लांब आहे तुमची शाळा. लय लांब आहे तुमची शाळा. कशी येत तुम्ही शाळेत? चालत. अजून आम्ही कशातून आलो पाहिलं ना? कशात? जीप. अजून आता कधी आले? आता कशातून आलो आम्ही? बोटीतून. हा कुठून आलो माहिती? आंध्र प्रदेशातून, पामेडी गावातून. आंध्र प्रदेशातल्या पामेडी गावातून आलोय आम्ही. आमचा हा मित्र आणि सोलापूरला जायचंय अनघा मॅडमच्या शाळेत. याला म्हणलं मला येऊ दे, लय भारी पोर आहे तिथले. मग काय सोडली हुडी नदीत आणि आलो इथं गलगल सलसल गलगल सलसल करीत. कुठे गेला हा गोष्ट सांगायला आला म्हणे. बरं अरे सांग तिकडेच गेला मागे. यल्लैयाया 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 यल्लैया माझं नाव. चांगलं नाव आहे. अरे पण नुसतं येल्लया म्हणून कसं चालेल? मग तुझं पूर्ण नाव, तुझं गाव, तू कोण कुठला, तुझ्या घरात कोण कोण राहतं सगळं सांगावं लागेल. मग सांगतो की. मग सांग की. मग सांगतो की. अरे मग सांग की. मग सांगतो की. अरे सांग ना. सांग मी ना. 9 वर्षांचा आहे. माझं नाव यल्लैया. मी 9 वर्षांचा आहे. मी झोपडीत राहतो. हो, माझ्या गावाचं नाव पामिडी. हो, तालुका अनंतपूर. राज्य आंध्र प्रदेश. देश अरे देश भारत. देश भारत. माझी पण शाळा तुमच्यासारखी खूप लांब आहे. मग मी पण घरातून शाळेत चालत 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 ये मागे शाळेत चालत चालत चालत. म्हणजे आंध्र प्रदेशातल्या पामिडी गावातल्या घरात तू राहतो बरोबर? नाही, माझ्या बरोबर माझा छोटा भाऊ पण राहतो मल्लैया. हा यल्लैया तो मल्लैया. चांगले. पण आम्ही लाडाने त्याला म्हणतो मल्ला. हा मल्ला. यल्ला मल्ला. चांगले चांगले. तो 7 वर्षांचा आहे. झालं. म्हणजे पामिडी गावाच्या घरात तू आणि तुझा भाऊ मल्ला राहतो बरोबर? नाही, आमच्या बरोबर आमची आई पण राहते. हो, माझ्या आईला खूप छान गाणं म्हणता येतं. तिनंच मला हे गाणं शिकवलंय. यल्लैया यल्लैया. पामिडी गावच्या घरात तू, तुझा भाऊ आणि तुझी आई राहते बरोबर? नाही, आमच्या बरोबर आमचे बाबा पण राहतात. माझे बाबा शेती करतात. आमचं खूप मोठं हिरवंगार पसरलेलं शेत आहे. आम्ही भात पिकवतो आणि पाऊस पडला ना की आमचं शेत अजून हिरवंगार होतं. हा, मग आम्ही नाचायला लागतो. ताई तका ताई तका ताई 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 तका ताई तका ताई. म्हणजे पामिडी गावच्या घरात तू, तुझा भाऊ, तुझी आई आणि तुझे बाबा राहतात बरोबर? नाही, मग लक्ष्मी
तुझी बहीण बरोबर. आहा मग आंबा लक्ष्मी आमची गाय. हो, ती खूप म्हातारी झाली होती म्हणून तिला घरातनं कोणीतरी सोडून दिलं. मग आम्ही काय केलं, लक्ष्मीला आमच्या घरात आणलं. लक्ष्मी, मग आम्ही तिला घर दिलं, ती आता आमच्याच घरात राहते. लक्ष्मी हा 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 हा. आमची लक्ष्मी फार गुणी आहे बरं का. मग मी आणि मल्लाने आमच्या लक्ष्मीच्या गळ्यात एक घंटा बांधली. त्या घंटेचा आवाज कसा येतो माहितीये? कसा? टिंगू 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 बरोबर आहे. कळलं. म्हणजे कामिणी गावच्या घरात तू, तुझा भाऊ, तुझी आई, तुझे बाबा आणि लक्ष्मी राहते. बरोबर. बरोबर. अजून नाही ना कोणी? नाही नाही. बरोबर. आणि कळलं आम्हाला तुझं पामेडी गाव. हो. आणि एक काम कर ना, आम्हाला सगळ्यांना तुझ्या पामेडी गावात घेऊन चल. आमच्या पामिडी गावात हा. तुम्ही सगळे येणार? चाल. नाचत नाचत यायला गेला गाण्याबरोबर माझ्या. हा, तुम्ही बसून नाचा, आम्ही नाचतो. हा, चालेल चालेल. टिंगू 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 नावाचं गाव. आमच्या गावाच्या बरोबर मध्यभागी हे भलं मोठं पिंपळाचं झाड आहे. इतकं मोठं आहे की आम्हाला असं वाटतं या झाडाला हजारो हात आणि शेकडो डोळे आहेत. आमच्या गावातली मोठी माणसं इथे बसून गप्पा मारतात. आमच्या गावात कोणीतरी चांगलं काम केलं ना की आम्ही लगेच त्याचा इथे पारावर सत्कार करतो. आणि आम्ही छोटी मुलं इथे काय काय खेळतो. कधी कधी आम्ही या झाडाच्या मागे लपून लपाछपी खेळतो. किंवा कधी कधी या झाडाच्या पारंब्यांवर झोका झोका खेळतो. आणि जर खूप मुलं असतील तुमच्यासारखी तर आम्ही काय करतो, इथे अशा खापऱ्यावर खापऱ्या लावतो आणि आम्ही खेळतो छपाक. ही आमची राजम्मा आजी. सगळ्या गावातले लोक तिला राजम्मा आजी म्हणतात. मग मी पण तिला राजम्मा आजी म्हणतो. आमची राजम्मा आजी काय करते, रोज या पिंपळाच्या झाडाखाली बसते. बसते का बसते? मी झाडाखाली बसून फळं घेते. पेरू, बोरं, केळं, काकड्या, सफरचंद सगळं राहतं माझ्याकडे. हे राजम्मा, आज काय आणलेस ग? आज पेरू आणि केळं. पेरू खातो काय एखादा? धर बा. नको. बर, भूक लागली का खाय? आणि मी काय करतो, माशा फळांमधला रस कसा पितात हे बघत राहतो. आणि मी माशांना हाकलून लावते. हर फर हर फर हर फर हर केळाच्या झाडावर माकडं बसले असते. मी जरा पाहून येते. हा, तो तू टोपलीवर लक्ष दे. कोणी आलं तर त्याला दे. हा, भूक लागली तर खाय बरं का मला. अगं पण राजम्मा, तोपर्यंत मी काय करू? आज चित्र नाही काढायचे का तुला? हा, काय बघ, मी शाळेत काय गंमत आणली आहे. रंगीत खडू. हा, काढ चांगले चित्र काढ. हो. टोपलीवर लक्ष ठेव. काय ग, पण ही आमची राजम्मा आजी. तुम्हाला सांगतो, राजम्मा आजी खूप हुशार आहे. मला जेव्हा काही काही प्रश्न पडतात ना तेव्हा मी राजम्मा आजीला विचारतो. म्हणजे चंद्र दिवसाचा कुठे जातो, सूर्य रात्री कुठे जाऊन झोपत असेल, आपल्याकडे पाऊस पडतो म्हणजे वरून कोणीतरी नळ सोडतं का,
हा, किंवा सगळ्याच झाडांना फळं का लागत नसतील? नाहीतर मोठी माणसं तोंडात घास ठेवून कसं जेवत असतील, हा, आणि कसं बोलत असतील जेवता जेवता? हे सगळं मी राजम्माला विचारतो आणि राजम्मा सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते मला. राजम्मा, दादा दादा. अरे बापरे, मल्ला माझा छोटा भाऊ, तुम्हाला सांगितलं ना माझ्या सगळ्या गोष्टी त्याला हव्या असतात. ए दादा, तू इथे काय करतोय इथं? अरे राजम्माने टोपलीकडे लक्ष ठेवायला सांगितलंय, ते ठेवतोय. पेरू मी घेऊ? हे राजम्माने तुला घ्यायला नाही सांगितलं. दादा, किती भारी चित्र आहे ना. तू काढले? हा, तूच काढलंय म्हणजे तुझ्याकडं खडू आहे? नाही. हा दाखव. काय? हे बघ, तुझ्या हाताला खडू लागला. कुठं? त्या हातात काय? त्या हातात त्या हातात खडू. मला खडू पाहिजे. देवाला खडू. घे, तोडलास ना? आता मीच तुझा आईला जाऊन नाव सांगतो. आई, दादाने मला मारलं. अरे मी कुठे मारलंय? आता मला जाऊन आईला सांगणार होतो, माझं काही खरं नाही. आता मी काय करू? आईला आणि मला आता पळावं लागलं. मला पळावं लागलं. मी पळत होतो. परत जाणाऱ्या बैलगाडीपेक्षा वेगानं मी पळत होतो. परत पाठलाग करणाऱ्या कुत्र्यापेक्षा वेगानं मी पळत होतो. गडगड 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 घॅंग 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 घॅंग. परत जाणाऱ्या लाल बस पेक्षा वेगानं मी पळत होतो. डुगू 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 डुगू. परत जाणाऱ्या डबड्या ट्रॅक्टर पेक्षा वेगानं थकलो. आई ग, आईला सांग ना. आई ग. दादा, थकलं पण तू लगेच? मल्ला, तू आईला नाव सांगितलंस ना? हा, नाही सांगितलं. मला 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 घेऊ? हा, मला हे पाहिजे नाही, हे पाहिजे. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 हे माझं. ही दादा, हा. आपण घराच्या भिंतीवर चित्र काढायचं. चल. चल. अरे पण मला ही टोपलीकडे